नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण येडशीच्या रामलिंग डोंगरामध्ये आलेलो आहोत। या डोंगरामध्ये येण्याचं कारण असं आहे की केंद्राची जी रेल्वे लहान रेल्वे होती त्या रेल्वेचं रेस्ट हाऊस हे जुनं रेस्ट हाऊस आहे। हे या ठिकाणी इंग्रज अधिकारी राहायचे, कर्मचारी राहायचे आणि तिकडं रेस्ट हाऊस आहे। या रेस्ट हाऊसमध्ये इंग्रज अधिकारी राहायचे आणि या ठिकाणी हे रेल्वे स्थानक आहे। हे रेल्वे स्थानक बघायची ठेवण कशी आहे, खरं म्हणलं तर याला किमान 150 वर्ष झालं असेल, 150 वर्ष। आणि 150 वर्ष झालं असताना सुद्धा हे एवढं चांगलं आणि मजबूत रेल्वे स्थानक आहे। हे बघा, इकडं आता सुधारणा झालेली आहे, चांगल्या पद्धतीने खालून हे रोड गेलेला आहे। इकडल्या बाजूला सगळं रम्य वातावरण। या ठिकाणी गुरुकुल आहे बघा इकडल्या बाजूला, आणि त्या पलीकडल्या ठिकाणी रामलिंगाचं मंदिर आहे, सिद्धेश्वराचं मंदिर ती दूर दिसलेलं आहे। आणि ही टेकडीवर रेल्वेच्या अधिकाऱ्याचे निवासस्थान म्हणजे रेस्ट हाऊस आहे। बघा किती चांगल्या पद्धतीने इकडल्या बाजूला मजबूती आहे। येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला धोका होऊ नये म्हणून हे सुरक्षा कवच हे अँगलनं फिट केलेलं आहे। जागोजागी पाण्याची सोय आहे, चांगले स्वच्छ रस्ते आहेत। 150 वर्ष झालेलं ठिकाण एवढं सुरक्षित आहे। आता बघा इकडून कसं दिसतं, ते किती फर्स्ट क्लास बघा। आणि टेकडीवर आहे हे, किमान खालचं अंतर, खालून वरी जर यायचं म्हटलं तर किमान 500-600 फूट असेल हे। बघा त्या काळच्या ही पायऱ्या आहेत। हे त्या काळच्या 150 वर्षाच्या पायऱ्या अजून सुरक्षित। आणि आता या देशामध्ये भारत देश, आपल्या देशामध्ये आपण पूल बांधलेले सुद्धा, गेल्या वर्षी बांधलेले फुलं आता माणसासह वाहून जातात। म्हणजे आपल्या देशात आपण भ्रष्टाचार करतात आणि त्या काळचे त्या इंग्रजांनी हे बांधून ठेवलेले रेल्वे स्थानक 150 वर्षाचे एवढे सुरक्षित आहेत। किती सुंदर वाटतं बघा हे खाली। बघा या पायऱ्या आम्ही मोजल्यावर येताना 72 पायऱ्या आहेत। आणि या 72 पायऱ्या जशा ना तशा आहेत अजून सुद्धा। हे जागोजागी ठिकाण आहेत। रेल्वे नेमकं कुठून जात होती हे आपण दाखवणार आहेत आता। अजून सुद्धा रेल्वे पटाडी म्हणजे रेल्वेचे रूळ अजून सुद्धा आहेत। रेल्वे लहान होती ती बंद झाली, आता नवीन रेल्वे चालू झाली मोठी। आणि ते काही इकडल्या भागात नाही, पण जुन्या रेल्वेचे रूळ अजून सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि हे बघा, ही बांधण्याची जी पद्धत आहे आणि ह्याची ठेवण जी आहे, इथल्या कर्मचाऱ्यांनी ही सुरक्षा किती चांगल्या पद्धतीनं ठेवलेले आहे। इथं परवानगीशिवाय प्रवेश नाही असं रेल्वेचं फलक आहे। आणि खरं आहे त्यांचं, कारण कोणीही येऊन काहीही या रेल्वे स्थानची नासधूस करू शकत आहे। हे बघा रोड कसे आहेत, नियोजन कसं आहे। ही दुर्गा देवीचं मंदिरवरी आहे। आता इथं खरं म्हणलं तर त्यांच्या रेस्ट हाऊसमध्ये जाण्याचं परमिशन नाही,
असं ती कर्मचाऱ्यांनी सांगितलं. बाहेरून तुम्हाला काय दाखवायचं ते दाखवू शकता असंही सांगितलं. हे बघा, हे रेल्वेचा रूळ. हे बघा किती रेल्वेचा रूळ आहे. बहुतेक इथं लोक येऊन थांबायचे आणि रेल्वे आले की मग रेल्वेमध्ये बसून जायचे, अशी काय तर व्यवस्था या ठिकाणी केलेली दिसते. हे फार सुंदर वातावरण. कव्वाचा कारभार आहे. आता बहुतेक हे अजून नव्यानं दुरुस्ती केलेली दिसते, पण ही पूर्वीच्या जी पायऱ्या आहेत ते पायऱ्या आहेत. हे बघा वातावरण कसं आहे. या डोंगरातून त्या लहान रेल्वेला चढ जे आहे ती चढत नव्हता. त्यावेळेस याच डोंगरामध्ये रेल्वेला 2 इंजिन लावत होते. त्याला मागून एक आणि पुढचं एक अशा पद्धतीनं त्या रेल्वेला रेटा द्यायचे आणि मग रेल्वे या डोंगरातून चढायची. खरं म्हणलं तर या रेल्वेतून आम्ही सुद्धा प्रवास केला. हे रामलिंग रेल्वे स्थानकाचा बोर्ड. हे बोर्ड आहे आणि याच ठिकाणी रेल्वे थांबायची या रुळावर. हे रेल्वेचा रूळ आहे. बघा, हे अजून सुद्धा ठेवण ठेवली. खरं म्हणलं तर 2006ला हे रेल्वेचा रूळ बंद पडला. 2006ला मोठी रेल्वे धाराशिवामधून व्हायला सुरुवात झाली आणि ह्या छोट्या रूळ, हे जे रूळ आहे 2 रूळ एवढाच अंतर आहे, याच्यातून रेल्वे जायची. फार मोठी रेल्वे. बघा किती सुंदर आहे रामलिंग. आणि हे निवासस्थान लोकाला बसण्यासाठी. या ठिकाणी रेल्वेतून प्रवास करण्यासाठी लातूरून रेल्वे यायची. लातूरून. आणि इथं रेल्वेचाच थांबा असायचा. इथं रेल्वे थांबायची आणि या रेल्वेत बसण्यासाठी जे लोक येत होते ती या ठिकाणी थांबायची. बघा, हे थांबा हॉल आहे मध्ये. हे दाखव. हे मधून चांगलं दिसायला रे. हे मधून चांगलं आहे. हे बघा, त्यावेळेसचा थांबा आहे. याला 100-125 वर्ष झाले असतील. आज ही चांगल्या पद्धतीनं आहे. हे रेल्वेचं छत.
बघा ह्या जुन्या आठवणी, रेल्वेच्या जुन्या आठवणी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे ऐतिहासिक वास्तू आहेत. हे बघा, इकडं मंदिर आहे आणि काय काय आहे काय समजत नाही. महादेवाचं मंदिर दिसतं, बहुतेक महादेवाचं मंदिर दिसतं. ये बर हां, बघू का मग. या रेल्वे स्थानकावर दुर्गादेवीचं मंदिर आहे. ओम लिहिले म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. हे डोंगर आहे बघा. हे किती चांगलं केलं हे, म्हणजे इथं ह्याला पुनर्जीवित केलेलं. हे बघा, बहुतेक बजरंगबली दिसालेत. बजरंगबलीचं मंदिर दिसतंय, नाही ना, बजरंगबली आहेत. तर हे पूर्वीचं रामलिंग, जी येडशीच्या या डोंगरामध्ये रामलिंगाचं रेल्वेचं स्टेशन आहे आणि हे रेल्वेचं पूर्ण मैदान. जागोजागी ठिकठिकाणी, बहुतेक याच डोंगरामध्ये वाघ आला होता मागच्या वर्षी आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी बघितलासुद्धा. आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं, कर्मचाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी यांनी त्या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्नसुद्धा केला. म्हणजे हे जंगल भयानक आहे आणि या भयानक जंगलामधून ही रेल्वे कुरुडवाडीला जात होती. कुरुडवाडीला निघून इकडले लोक सोडायची आणि मग मोठ्या रेल्वेनं मुंबईला लोक जायची. आज या रेल्वे स्थानकावर आल्यानंतर आता हे काही लोक राहतात तिथं आणि इथं एक ऑफिस दिसतंय त्यांचं, त्या इंग्रज लोकांचं. बघा कसे आहे ही ऐतिहासिक माहिती. या इकडे येते होई तशी एंड करू आपण. हे जी रेल्वेची रूळ, हे सगळे रेल्वेचा रूळ होता आणि हे इतिहासात नोंद व्हावं म्हणून हे रोल आता दाखवाय ठेवला आहे. पण बाकीचे रोल सगळे उखडून काढलेले आहेत. तर हे आहे रामलिंग रेल्वे स्टेशन, धाराशिव तालुक्यामध्ये आहे आणि अशा ऐतिहासिक वस्तू धाराशिव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आहेत आणि त्या वस्तू दाखवण्याचं काम खडतर प्रवास यूट्यूब चॅनल करत आहे. तर अशाच वेगवेगळ्या वस्तू, वास्तू, ऐतिहासिक नोंदीमधल्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी प्रभाकर लोंढे. अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. येडशीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धाराशिवकर.